गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी रे तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती यांच्या वतीने वाघामाता उद्यान येथे 19 फेब्रुवारी रोजी जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचा अभिषेक व पूजन व पुष्प अर्पण वाघामाता अध्यक्ष अरुण महाराज दीक्षित व जितेंद्र रोडे यांच्या हस्ते करण्यात आले। पूजनानंतर प्रशिक्षक रुपाली जहागीरदार, नयना जाधव यांच्या मार्गदर्शनात युवक युवतीने पारंपरिक लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमात भारवी नाट्यकला अकादमीचे अध्यक्ष अशोक बोंडे, सचिव कैलाश पेंढारकर, चंद्रकांत बहुरूपी यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला आकाश श्रीवास्तव, जितेंद्र हागे, विनोद नागे, सेवानिवृत्त नप आरोग्य अधिकारी चिंचोळकर, विनोद चौधरी, वाघामाता संस्थानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत चिंचोळकर, सारिका बटुले, नेहा अनोकार, यश गुप्ता, निशा चौधरी, भावेश गणेश, सपना बटुले, अक्षदा गणेश, ऋषिकेश हागे, पंकज सातपुते आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा। जय भवानी। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव या वाघामाता श्री छत्रमाता संस्थानच्या परिसरात संपन्न होत असताना आजच्या या जन्मोत्सवाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष अरुण दीक्षित, त्याचप्रमाणे या वाघामाता संस्थानचे सदस्य, संचालक आणि भक्तजन आणि सोबतच आपल्या परतवाडातील बोंडे सर, पेंढारकर सर, बहुरूपी सर आणि सर्वच वर आणि महिला भगिनी, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती हे वाघामाता येथे, परतवाडा येथे, महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशासह विश्वभरात ही जयंती मोठ्या उत्सवाने साजरी होत आहे। खरं तर हे पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं होतं। हे पूजन छत्रपती महाराजांच्या स्वराज्य निष्ठेचं होतं। हे पूजन महिलांच्या संरक्षणाचं आणि महिलांना विविध क्षेत्रात संधी देण्याचं पूजन होतं। हे पूजन युवकांना प्रेरणा देणारं पूजन होतं। छत्रपती महाराजांचं हे पूजन त्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रात आपलं एक वेगळं ठसा उमटवणारं होतं। छत्रपती महाराजांनी मुघलाई होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्याची स्थापना केली, परंतु हा संपूर्ण स्वराज्याचा महाराजा असताना
छत्रपती महाराजांनी कधीच आपल्या परिवारासाठी त्याचा फायदा घेतला नाही, त्याचा लाभ घेतला नाही. ज्याप्रमाणे सामान्य मावळा आणि ज्याप्रमाणे सामान्य नागरिक, रयत याला त्यांनी प्राधान्य दिलं, रयतीच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला, असं हे व्यक्तिमत्व म्हणूनही आज अनेक वर्षापासून पूजल्या जातं. त्याच्या मागचं कारण हे आहे. आज आपण पाहतो की एखादी राज्य सत्ता भेटली की, सत्ता मिळाली की स्वहित साधल्या जातं, परंतु महाराजांनी रयतीचं हित साधत हे स्वराज्य निर्माण केलं. आणि आता हे सुराज्य कसं होईल याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. धर्माच्या माध्यमातून प्रत्येक जाती पातीला एकत्र करत त्यांनी हे स्वराज्याची आहुती दिली आणि हे स्वराज्य निर्माण केलं. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यांचीच परंपरा संभाजी महाराजांनी कायम ठेवली आणि ही परंपरा जोपर्यंत या भूतलावर सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ही परंपरा कायम राहणार आहे. असं कार्य छत्रपतींचं होतं. खऱ्या अर्थाने आज जो या मुलींनी इथं सुंदर अशी प्रात्यक्षिक, लाठीकाठीचं जे प्रात्यक्षिक केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खेळ होते, पारंपरिक खेळ होते. आणि या खेळांच्या माध्यमातून आज ज्या मुली आपल्या समोर प्रात्यक्षिक करत होत्या त्या मुलींना आणि आपल्या सैन्यात महिलांची भरती करणारे छत्रपती महाराज पहिले होते. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक गुप्तहेर म्हणूनही महिलांनी आपली भूमिका निभवलेली आहे. आपण पाहतो की शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा खूप हुशार आणि अत्यंत महत्वाची होती. आजही इतिहासात महाराजांच्या गुप्तहेर सेनेचा अभ्यास अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात केला जातो. आणि छत्रपती महाराजांची नीती आणि त्यांचं असलेलं चातुर्य हे अत्यंत वाखवण्याजोगं होतं. म्हणून लाखोच्या संख्येत असलेल्या मुघलाई सैन्याला त्यांनी आपल्या बोटावर मोजणाऱ्या इतपत मावळ्यांच्या माध्यमातून हे स्वराज्य निर्माण केलं. अशा या छत्रपती महाराजांच्या जयंतीवर मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.